हॅलो फ्रेंड्स, तर मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. सो आज मी घेऊन आले आहे एक नवीन ब्रायडल मेकअप. सो रिअल ब्राईड आहे, तिच्यावर हा मेकअप केलेला आहे. सो स्टेप बाय स्टेप संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. आपण मेकअप कशा पद्धतीने केलेला आहे, काय काय वापरलेलं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा लेन्स फिक्स करून घेतलेले आहेत आणि लेन्स नंतर आपल्याला माहितीच आहे स्किनचं प्रिपरेशन करणार आहे. स्किनच्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला क्लेन्झर, टोनर अँड मॉइश्चरायझर यूज करायचं असतं. बट जे स्किन असते आपली ती चेक करूनच आपल्याला नेहमी क्लेन्झर, टोनर अँड मॉइश्चरायझर यूज करायचे असते. सो क्लेन्झिंगमध्ये आपण कुठलंही क्लेन्झर यूज करू शकतो. ऑल स्किन टाईपसाठी असणारं क्लेन्झर यूज करू शकतो किंवा मग तुम्ही व्हाईट पेपरसुद्धा क्लेन्झर म्हणून यूज करू शकता. देन त्यानंतर जे आहे ते आपल्याला करायचं असतं मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझरमध्ये आपल्याला माहीत आहे की स्किन वाईज आपण मॉइश्चराईज करत असतो स्किनला. सो ऑइली स्किन असेल, ड्राय असेल, कॉम्बिनेशन असेल, सेन्सिटिव्ह असेल किंवा मॅच्युअर स्किन असेल, तर स्किनचा टाईप कुठला आहे ते पहिले ओळखायचं आहे. स्किनचा टाईप आपल्याला कळल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर कुठलं यूज करायचं आहे, सिरम कुठलं यूज करायचं आहे किंवा तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे ऑइल्स जे मिळतात, इसेन्शियल ऑइल्स, ते कुठले यूज करायचे, हे सगळं तुमच्या डिपेंड असतं स्किनवर. सो पहिलं स्किनला ओळखणं शिकायचं आहे आणि त्यानंतरच त्याचं प्रिपरेशन करायचं आहे. सो मी ते मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे वॉटर बेस आणि त्यानंतर मी सिरमसुद्धा यूज केलेला आहे आणि त्यानंतर आपण करणार आहे आय मेकअप. सो मी ज्यावेळेसच स्किनचं प्रिपरेशन करते त्यावेळेसच मी आईज जे आहेत आईजवर सुद्धा मी प्रिपरेशन करते आणि त्यानंतरच आपण सुरू करतो आय मेकअप. तर आय मेकअपसाठी ते टार्टेचं आपण कन्सिलर यूज केलेलं आहे. बट टार्टेचं जे कन्सिलर आहे ते आपण मीडियम शेडचं घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला पावडरने फिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण एकदम लाईट कलरचा शेड यूज केलेला आहे. शेड सिलेक्ट केलेला आहे, तो आय शॅडोचा सिलेक्ट करून आपल्याला संपूर्ण आईजवर जे आहे ते व्यवस्थित ब्लेंडिंग करून तो शेड जो आहे तो ब्लेंड करून व्यवस्थित आय मेकअप करायचा आहे. सो जो आय मेकअप आहे, आजकाल ट्रेंडिंगमध्ये जे आय मेकअप असतात तेच आपल्याला इथे ब्राईडला द्यायचे असतात. ब्राईडला फोटोशूटसारखा मेकअप बिलकुल करायचा नाही. बिकॉज ऑफ जे फंक्शन असतं तिचं त्याच्यात ती नॅचरल दिसली पाहिजे. नॅचरल लुक हा ब्राईडचा असला पाहिजे आणि आजकालच्या सगळ्याच ब्राईड ज्या आहेत त्या आपल्याकडे नॅचरल लुक मागत असतात की मॅम खूप नॅचरल मेकअप दिसला पाहिजे, मी जशी आहे तशीच मी दिसले पाहिजे. ह्या पद्धतीचं क्लायंटची डिमांड असते. सो त्यांच्या डिमांडनुसारच आपल्याला मेकअप करायचे असतात. सो मी खूप सिम्पल आणि साध्या स्टेपमध्ये तुम्हाला हा मेकअप सांगणार आहे की एकदम सिम्पल ज्या ट्रिक्स आहेत, छोट्या ज्या ट्रिक्स आहेत किंवा ज्या टेक्निक आहेत त्या तुम्ही जर समजून घेतल्या तर खूप छान प्रकारे तुम्ही देखील असाच मेकअप करू शकता. सो तुम्ही बघू शकता की आपण आता थोडंसं जो लायटर टोन घेतला होता त्यातच थोडासा त्या टोनपेक्षा थोडासा एक टोन डार्कर शेड आपण घ्यायचा आहे आणि क्रीज लाईनवर वर्क करायचं आहे. सो क्रीज लाईन एकदा तुमची डिफाईन झाली की त्यानंतर तुम्हाला शिमर किंवा ग्लिटर ॲप्लिकेशन करायचे असेल तर तुम्ही इझिली करू शकता. किंवा तुम्हाला जर डीपनेस दाखवायचा असेल आईजवर आय शॅडोमध्ये, सो तुम्हाला थोडासा ब्लॅक कलर किंवा थोडासा जो डार्क ब्राऊन कलर आहे तो तुम्हाला यूज करायचा असतो. कशासाठी? तर तो डीपनेस क्रिएट करण्यासाठी. तुम्ही बघू शकता इथे मी डीपनेस क्रिएट केलेला आहे आणि डीपनेस क्रिएट केल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला सॉकेट एरिया एकदा मिळाल्यानंतर सॉकेट एरियावर आपल्याला वर्क करायचं असतं. सॉकेट एरियासाठी तुम्हाला इथे ग्लिटर किंवा पिगमेंट्स यूज करायचे असतात. सो तुम्ही प्रेस पिगमेंटसुद्धा यूज करू शकता. फक्त ती क्वालिटी जी असते प्रॉडक्टची ती तुम्हाला व्यवस्थित घ्यायची आहे. जर क्वालिटीचे प्रॉडक्ट तुम्ही वापरले, सपोज आय शॅडो तुम्ही क्वालिटीचे वापरले किंवा हाय ब्रँडचे वापरले, सो तुमचा जो मेकअप आहे तो खूप हेवी आणि खूप सुंदर दिसतो. तेच तुम्ही जर प्रॉडक्ट खूप ॲफोर्डेबल रेंजमध्ये वापरले तर तुमचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला लगेच कळतो. सो प्रॉडक्ट पण खूप इम्पॉर्टंट असतात. तर मी ते शॉपरेलचे पॅलेट वापरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर प्रकारे आपण जो आय मेकअप आहे तो केलेला आहे. विदाऊट कटक्रीज मेकअप आहे, कुठल्याही प्रकारची कटक्रीज केलेली नाही आहे. बट जो इफेक्ट आहे तो तुम्हाला कटक्रीजसारखा दिसणार आहे. बिकॉज आपण आय शॅडो जे आहे त्याचं क्रिएशन जे केलेलं आहे ते सेम ॲज तुम्ही जे कटक्रीजचे मेकअप करता त्याप्रमाणेच केलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्यांचा आपला आय शॅडो करून झालेला आहे. आपण पिगमेंट्स पण ॲड केलेले आहे. मी ते प्रेस पिगमेंट वापरलेले आहे. तुम्ही ग्लिटरसुद्धा इथे यूज करू शकता. ग्लिटर जरी यूज केले तरी पण ते खूप सुंदर दिसतात. सो त्यानंतर आपण इथे लावणार आहे आय लॅशेस. सो मी ते गालाचे आय लॅशेस वापरले आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लॅशअपच्या यूज करू शकतात किंवा ब्युटी लिशेसच्या करू शकतात किंवा आय मॅजिकच्या सुद्धा लॅशेस तुम्ही यूज करू शकता.
डिपेंड ऑन की तुमची ब्राईड कशी आहे, तुम्हाला लुक कसा द्यायचा आहे, तिचं फंक्शन काय आहे, या सगळ्याही गोष्टींचा तुम्हाला नीट विचार करायचा आहे आणि सगळं लक्षात ठेवूनच तुम्हाला मेकअप जो आहे तो कंप्लीट करायचा आहे. सो तुम्ही बघू शकता आपण एका डोळ्याला लॅश लावली आहे आणि दुसऱ्या डोळ्याला लॅश आपण लावलेली नाही आहे. तर दोन्ही डोळ्यांमधला खूप डिफरन्स आहे की आपण ज्यावेळेस लॅश लावतो, लेन्स लावतो, त्यावेळेस आपले जे मेकअप आहेत ते खूप इन्हॅन्स होतात आणि खूप सुंदर दिसतात. सो दोनही डोळ्यांना आपण ग्लू यूज केला आहे. आपण ड्युओचा ग्लू यूज करा, पॅकचा ग्लू यूज करा किंवा लॅशअपचा ग्लू तुम्ही यूज करू शकता. कुठलाही ग्लू तुम्ही यूज करू शकता. हाय ब्रँडचे तुम्हाला ग्लू यूज करायचे आहे, जेणेकरून तुम्ही एकदा लावलेली लॅश तिचं फंक्शन संपेपर्यंत ती व्यवस्थित राहिली पाहिजे. त्यानंतर आपण टार्टेचं इथे कन्सिलर यूज केलेला आहे आणि टार्टेचं कन्सिलर जे आहे ते व्यवस्थित डोळ्यांवर लावल्यानंतर आपण करणार आहे फाउंडेशन. सो हे फाउंडेशन घेतल्यानंतर त्यांचा जो स्किन टोन आहे, स्किन टोननुसार तुम्हाला फाउंडेशन सिलेक्ट करायचं आहे. त्यांच्या स्किन टोनपेक्षा एक टोनच आपण लायटर जे फाउंडेशन आहे ते यूज केलेलं आहे. बिकॉज क्लायंटची डिमांड असते नेहमीच की तिचा स्किन टोन जो आहे तो खूप फेअर नको असतो तिला आणि खूप डार्कही नको असतो. तिच्या स्किन टोनपेक्षा फक्त एकदाच टोन तुम्हाला लायटर करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित डोळ्याच्या खाली वगैरे आपण वेट ब्लेंडर घेतलेला आहे आणि वेट ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंडिंग करत आहे. जी ब्राईड होती तिला फारशी कन्सिलिंगची गरज नसल्यामुळे खूप थोडंसंच आपण इथे टार्टेचं कन्सिलर यूज केलेलं आहे आणि त्यानंतर डायरेक्टली आपण फाउंडेशनचं ॲप्लिकेशन केलेलं आहे. फाउंडेशनचं जे ॲप्लिकेशन आपलं असतं तर ते तुम्हाला माहीत आहे की फाउंडेशनच्या ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला जो ब्लेंडर आहे तो व्यवस्थित वेट असला पाहिजे. खूप जर ड्राय ब्लेंडर असला तुमचा तर ते जे ब्लेंडिंग आहे ते खूप इफेक्टिव्ह नाही होत तुमचं. म्हणजेच तो ब्लेंडर जो आहे तो जर सुका असेल तर तुमचं जे फाउंडेशन आहे त्यात ॲब्झॉर्ब होत असतं आणि तुमचे जे फेसवर जे आपण म्हणतो पॅचेस दिसतात, बऱ्याचदा तुमचं फाउंडेशन ब्लेंडिंग नंतर पॅचेस दिसतात. तर तो सगळ्यात मेजर प्रॉब्लेम तो असतो की तुमचा ब्लेंडर जो आहे तो प्रॉपरली वेट नसतो, त्याचं प्रिपरेशन तुम्ही व्यवस्थित केलेलं नसतं. त्या कारणाने तुमचा जो ब्लेंडर आहे तो थोडासा तुमचा किंवा जे फाउंडेशन आहे ते थोडंसं पॅची दिसतं. त्यानंतर आपण करणार आहे क्रीम कॉन्ट्रिंग. तर क्रीम कॉन्ट्रिंगसाठी तुम्हाला इथे एक स्टिक वापरायची आहे किंवा डार्क कलरचं कन्सिलरसुद्धा तुम्ही यूज करू शकता. जर तुमच्याकडे डर्मा पॅलेट असेल तर DJ2 हा जो शेड आहे त्यानेसुद्धा तुम्ही जे आहे फेसचं कटिंग, नोजचं कटिंग करू शकता. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपलं कटिंग झाल्यानंतर जे ब्लेंडिंग आहे ते ब्लेंडिंग व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर आपण करणार आहे हायलायटिंगसाठी इथे आपण टार्टेचंच कन्सिलर यूज केलं आहे. तुमच्याकडे टार्टेचं कन्सिलर नसेल तर तुम्ही जे फाउंडेशन यूज केलं आहे त्यातलाच एक लायटर शेड तुम्ही यूज करू शकता. म्हणजेच फाउंडेशनच्या शेड जो असेल त्यापेक्षा एक टोन लायटर फाउंडेशन तुम्ही ॲज हायलायटर म्हणून यूज करू शकता. क्रीम हायलायटर किंवा लिक्विड हायलायटर म्हणून यूज करू शकता. आणि हायलायटिंग झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की आपण जे हायलायटिंग आणि कॉन्ट्रिंग करतो तो जो इफेक्ट असतो त्यालाच आपण 3D इफेक्ट म्हणत असतो. आणि व्यवस्थित तुमचं कटिंग आणि हायलायटिंग झाल्यानंतर तुम्हाला करायचं असतं फिक्सिंगसाठी मी ते RCMA पावडर यूज केलेली आहे. फिक्स झाल्यानंतर आपण इथे करणार आहे ब्लशरसाठी आयमॅजिकचं पॅलेट यूज केलं आहे. शॉपरेलचं पॅलेट देखील खूप सुंदर आहे. किंवा तुम्ही डिऑरचे वेगवेगळ्या शेडचे जे तुम्हाला ब्लशर मिळतात ते ब्लशरसुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित जे आहे ते आपण ब्लशिंगला व्यवस्थित तुम्हाला माहितीच आहे की आपण व्यवस्थित ब्लेंडिंग देत असतो. ब्लेंडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सो त्यानंतर आपण करणार आहे आयब्रो फिलरसाठी आपण ॲनेस्थेशियाचं आयब्रो फिलर यूज केलेलं आहे. सो ॲनेस्थेशियाचं जे आयब्रो फिलर आहे त्याचा डार्क ब्राऊन कलर इथे यूज केलेला आहे. आणि तुमच्या आयब्रो ज्या असतात त्या कशा कलरच्या आहेत किंवा किती इंटेन्स आहेत. सपोज त्या खूप इंटेन्स आहेत की तुमच्या खूप तुरळ आहे तर त्यानुसार तुम्हाला करायचं असतं ते आयब्रो फिलर. तर तुम्हाला जे आयब्रो फिलर करायचं आहे त्यासाठी व्यवस्थित फिनिशिंग लागणार आहे आणि आयब्रोच्या एंडपासून स्टार्ट करायचं आहे. सुरुवातीला एंडचा पार्ट कंप्लीट करायचा आहे. नंतर तुमचा मोकळा ब्रश ज्यावेळेस होतो प्रॉडक्ट असेल त्यावेळेस तुम्हाला फ्रंटला यायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला करायचं आहे काजळ. काजळसाठी तुम्ही मी इथे यूज केलेला आहे जेल लायनर. सो जेल लायनर पण तुम्ही ॲज अ काजळ म्हणून यूज करू शकता, किंवा तुमच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे जर काजळ असेल तर ते सुद्धा यूज करू शकता. मेबेलिनचं काजळ यूज करू शकता, लॅक्मेचं करू शकता, किंवा आयकॉनिकचं काजळ सुद्धा, जे लॉंग लास्टिंग काजळ आहेत ते यूज करू शकता. आणि जे काजळ आहे ते तुम्हाला व्यवस्थित वॉटर लाईनला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर करायचं आहे लिपस्टिक. लिपस्टिकसाठी इथे डिलायन्सीचं पॅलेट यूज केलेलं आहे. तुम्ही 2 शेड मिळून मिक्स करून सुद्धा लिपस्टिक लावू शकता. तर ही जी लिपस्टिक तयार केली आहे आपण, ही 3 शेड मिक्स करून आपण ही लिपस्टिक क्रिएट केलेली आहे. सो तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या ज्या लिपस्टिक आहेत, वेगवेगळ्या कलरच्या लिपस्टिक तुम्ही क्रिएट करू शकता. पॅलेट सोडून, पॅलेटमध्ये जर एखादा कलर नसेल आणि तो तुम्हाला पाहिजे असेल तर कलर व्हील जर तुम्हाला माहीत असेल तर कलर व्हीलप्रमाणे तुम्हाला ज्या लिपस्टिक आहेत त्यासुद्धा तुम्हाला क्रिएट करता येतात. वेगवेगळे शेड जे आहेत ते तयार करता येतात. सो त्यासाठी कलर व्हील माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो जो मेकअप आहे, मेकअपमध्ये प्रत्येक जी गोष्ट आहे ती आपल्या कलर व्हीलवर डिपेंड आहे, की कलर व्हील जर तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल तर तुम्ही खूप सुंदर मेकअप करू शकता. त्यानंतर आपण फिक्सिंग केलेलं आहे आणि हा आपला फायनल लुक आहे. सो तुम्हा सगळ्यांना हा लुक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.